नमस्कार ताईंनो, अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांची आता ई-केवायसी करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील महत्त्वाचं असं अपडेट याच्यामध्ये ई-केवायसी करण्यासाठीची शेवटची तारीख काय असणार, आता ही ई-केवायसी कशी करावी लागणार या संदर्भातील सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मी व्हिडिओ सुरू करूया। तर ताईंनो, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईट वरती यायचं आहे। त्यानंतर ई-केवायसी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी लाभार्थ्याचा आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर कॅप्चर टाकायचं आहे, त्यानंतर आधार ई-केवायसी करण्यासाठी संमती द्यायची आहे, त्यानंतर सेंड ओटीपी वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आधार रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर त्या लाभार्थ्याची ई-केवायसी अगोदर झालेली आहे का नाही हे दाखवले जाईल। जर तुमची ई-केवायसी झालेली असेल तर तुमची ई-केवायसी यापूर्वीच झालेली आहे असे सांगितले जाईल आणि जर ई-केवायसी झालेली नसेल तर ई-केवायसी झालेली नाही असे दाखवले जाईल। त्याच्यानंतर लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईल नंबर वरती तो ओटीपी टाकलेला आहे, तो ओटीपी टाकून सबमिट वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर पती किंवा वडील यांचे आधार नंबर टाकून कॅप्चर टाकून सेंड ओटीपी करावं लागणार आहे। त्यानंतर आधार रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल, तो ओटीपी टाकून व्हेरीफाय ओटीपी करायचं आहे। त्याच्यानंतर लाभार्थ्याच्या जातीचा प्रवर्ग निवडावा लागणार आहे। त्यानंतर या ठिकाणी डिक्लेरेशन दिलेले आहे, ते व्यवस्थित वाचून समोर दिलेल्या रकान्यामध्ये होय नाही जे असेल ते त्या ठिकाणी टिक करायचं आहे। त्याच्यानंतर सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे आपली ई-केवायसी पूर्ण होईल। ताईंनो, चालू आर्थिक वर्षामध्ये या वर्षाची ई-केवायसी करण्यासाठी 18 सप्टेंबर 2025 पासून पुढील 2 महिन्यामध्ये म्हणजे 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी आपली ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे। 2 महिन्याची मुदत या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि आता इथून पुढे प्रत्येक वर्षी जून महिन्यापासून ही ई-केवायसी सुरू केली जाणार आहे। तर ताईंनो, अशा प्रकारचं एक महत्त्वाचं असं GR काढून आता या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांना आपली ई-केवायसी आणि जे काही स्वयं घोषणापत्र ऍड करण्यासाठी सांगण्यात आले आहे। तर ताईंनो, लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट होतं जे आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो। धन्यवाद।